नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. काहीच दिवसापूर्वी मी एका लग्नाच्या फोटोशूटसाठी गुहागरमध्ये गेलो होतो. गुहागरमध्ये बरेच जण म्हणतात, तू सारखं सारखं का गुहागरमध्ये जातो, कुठे जातोस? तुम्हा सगळ्यांसाठी मी खास गुहागरमध्ये ब्लॉग शूट केलेला आहे, तो तुम्हाला आता दाखवतो. चला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या आठवण यूट्यूब चॅनलमध्ये. आपला व्हिडिओ आला म्हणजे काहीतरी खास असणारच आहे. तुम्हाला दिसत असेल आपलं बॅकग्राऊंड, म्हणजे मागचं वातावरण कसं आहे, कळलंच असेल मी आता कुठे आहे. गावी आलो आहे एका लग्नाच्या शूटसाठी. तुम्हाला दाखवतो समोरचा पण नजारा कसा आहे. चला. हे मंदिर आहे गावचं. दरवेळी मी तुम्हाला सांगत असतो की मी गुहागरला चाललो आहे, गुहागरला चाललो आहे. ते कसं गाव आहे मी तुम्हाला दाखवतो. छान असं प्रसन्न गाव आहे. इथे मंदिर आहे, इकडे पण बरीचशी लग्न होतात. एकदम भारी वातावरण. कौलारू घर. बहुतेक नवरा मुलगा निघायची तयारी झाली वाटतं. ताशे वगैरे वाजायला लागलेले आहेत. इथे जवळच आहे नवरा मुलाचं घर, तिथे आपण आज शूटसाठी आलेलो आहोत. आवाजावरून कळलंच असेल तुम्हाला कुठे, भरपूरच जवळ आहे. तर हे आहे नवऱ्या मुलाचं घर. बघितलंच आहे तुम्ही आता मुलाचं घर कुठे आहे ते. आणि तुम्हाला दाखवत आता त्याचं लग्न कुठे होणार आहे, कोणत्या देवळात होणार आहे, कुठल्या मंदिरात होणार आहे. तर इकडे बरेचसे कौलारू घरं पण आहेत आणि बरेचसे एकदम मॉडर्न टाईपचे घरं पण आहेत. तुम्हाला दाखवतो कौलारू घरं कसे आहेत. हे जे तुम्हाला मंदिराचं गेट दिसतं आहे, इथूनच आतमध्ये गेलं की ते देऊळ एक आहे. तिथे आज लग्न होणार आहे. एकदम चालतच मुलाचं घर तिकडे आणि लग्न इकडे. फार छान वाटतंय सकाळ सकाळ एकदम. श्री दत्त मंदिर वरचा पाठ. एकदम मस्त वातावरण. सकाळी लग्न, सकाळी म्हणजे दुपारी 12चं लग्न आहे, पण सकाळपासूनच सुरुवात होते. मला दाखवत जाईन लग्नात काय काय घडणार आहे आणि कसं कसं. आपली टीम पण आहे, टीमची पण ओळख करून देईन कोण कोण आहेत. आणि मी कोणाबरोबर इकडे येतो, कोण ऑर्डर घेतं आणि कोण बरोबर येतं माझ्या इकडे, ते पण दाखवेन. मंदिराच्या प्रवेशद्वारावरून तुम्हाला बघून कळलंच असेल मी गुहागर वरचा पाट या ठिकाणी आहे. तर एकदम मस्त गाव आहे, सुंदर गाव आहे. तुम्हाला थोडक्याच दाखवतो कसं आहे असेल हे. हा रोड आहे इकडचा. त्याच्याही मागे घरं आहेत बाजूला. त्याच्या मागे नारळाची वाडी आणि त्याच्या मागे समुद्र. एवढं भारी आहे. इथून तळीला जायला पण हाच रस्ता आहे वगैरे आहे. कशी घरं आहेत इकडे, मस्त एकदम छान. हे एक उदाहरण दाखवतो. अनेकदा तुम्ही बघितलं असेल, एका घरात 2 भाऊ असतात, एक मुंबईला असतो, एक गावी असतो. तर त्यांनी कसं घरं बांधलेले आहेत. हे जे मुंबईला भाऊ राहतो त्याचं घर हे असं आहे आणि त्याच्या लगतच एक पुढचं घर आहे.
जे की हे भाऊ आहेत ते गावी राहतात. असं असतं, प्रत्येकाकडे असतं हे असं, प्रत्येकाच्या गावी असतं, प्रत्येकाच्या घरी असतं हे असं. सुपारी सुकट टाकलेली आहे, सुपारी सुकट ठेवलेली आहे इकडे कौलावरती. ह्याच्या मागे समुद्र आहे एकदम भारी. सगळी नारळाची झाडं, सुपारीची झाडं आहेत, सॉरी नारळ आणि सुपारी झाडं इकडे. आपल्याकडे थोडा वेळ आहे, म्हटलं थोडा गावचा टूर करूया, गाव कसं आहे परत बघूया. बरेचसे लग्न मी इकडे केलेली आहेत, फोटोशूट, म्हणून थोडं फिरावंसं वाटतं परत. छान एकदम. घरात नको ते, तुमच्या घरात नाही देत. इकडे छान घर आहे, इकडे छान घर आहे ते, मस्त एकदम. एक प्री वेडिंग केलेलं आहे तिकडे, आता सध्या बंद आहे ते, पण एवढं जुनं घर आहे ते, आणि त्याचं जुनं टेक्स्चर आहे एकदम चांगलं वाटतं बघायला वगैरे. उन्हामुळे दिसतंय की नाही माहिती नाही तुम्हाला, कितपत दिसतंय, पण एकदम त्याचं बांधकाम एकदम जुनं आहे, आणि त्याचे नक्षीदार वगैरे सगळं असं छान. इथे छान एकदम फुलांवरती येऊन वगैरे, जी नॅचरल लाईट येते झाडांवरती आपल्या चेहऱ्यावरती. हे किती बंगलो बांधलं आहे कोणीतरी, एकदम अप्रतिम बंगलो आहे, छान. त्याच्या पुढेही पण बरंच आहे, इकडे पुढे पण मी कामं केलेली आहेत. शाळा आहे एकदम निसर्गाच्या सानिध्यात वसलेली, अप्रतिम. शिकायला मजा येत असे. तसे गाव आहे, अजून बरंच मोठं गाव आहे, पण आपल्याला तेवढा वेळ पण नाही, थोडा वेळ आहे तेवढं म्हटलं तुम्हाला दाखवूया. आणि आपल्याला अजून लग्नाला पण जायचं आहे. हे मोदी विला, हे बघा, हे असं आहे आतून, समस्त अप्रतिम बांधलेलं आहे. ही लग्नाची गाडी, कोणाचं तरी लग्न आहे आज. इथं विशालसारखा वाटतं आतमध्ये बसलेलं. हे असं तिथे पण आतमध्ये घर आहे, परचूर आहे. जे जुनी घरं आहे तिकडची, म्हणजे कौलारू एकदम लाकडी बांधकाम, खूप अप्रतिम आहेत. म्हणजे ज्यांनी कोणी ज्या काळी बांधलेली असतील, एकदम विचारपूर्वक आणि एकदम उत्तम डिझाईन करून बांधलेली आहे, जे की आत्ताच्या यांना पण जमत नाही. आणि अजूनही ते मजबूत आहेत ती घरं. आता काळाप्रमाणे बदलावं लागतं म्हणून काही मॉडर्न घरं बांधलेली आहेत, पण जे जुन्या घरात
जी मजा येते राहायची किंवा तिकडचा सुगंधच वेगळा असतो जुन्या घरातला, म्हणजे लाकडी घरातला, एकदम मस्त. इकडे एक कुत्र्याची पिल्लं पण आहेत, हे कसं मस्त मगाशी बघितलं आपण. इथे कुत्र्यांची छोटी छोटी पिल्ले आहेत, बरेच पिल्ले आहेत, भरपूर पिल्ले आहेत. बघा दिसली तर आपण बघूया त्यांना ते पण आहेत काय. सगळे गावातली मला अशी बघतायत ना, हा काय करतोय नक्की, वळून बघतो. इकडे ती पिल्लं होती, हे आय गेस निनादचं घर आहे. निनाद इकडे राहतो. नाही हे झोपली वाटतं, सगळी गारटली पिल्लं आहेत. इकडे आहेत ती पिल्लं. आई आली इकडे, या. अरे सगळी आतमध्ये गेली, घाबरली, अजून लहान आहेत. आईने इकडून डोळे दाखवले त्यांना, चला आतमध्ये. आपण जाऊया. एकदम चालत फिरू शकतो, एवढं सुंदर गाव. गाडीची अजिबात आवश्यकता नाही. हे जे ताशा वाजवत आहेत त्यांचा एक माझ्याकडे एक जुना व्हिडिओ आहे, तर तो माझ्याकडे जर मला सापडला मी नक्कीच आता शेअर करेन. तुम्ही बघाच, एकदम धमाल व्हिडिओ आहे तो. असं मस्त. तुमच्याला काय म्हणतात काय माहिती नाही, इकडे हे छान वाटतंय. मला जे दाखवलं मगाशी नर नारायण मंदिर, हे प्रतीकचं गाव आहे. हे मस्जिद आहे आणि त्याच्या बाजूलाच बघतात ते आहे प्रतीकचं घर. एकदम मस्त घर आहे. हे बाहेर दिसत आहेत ते प्रतीकची आई. हा प्रतीकचा भाऊ आहे. आजोबांचा आशीर्वाद. व्हिडिओ काढतोय हे काय, हे बघा आहे. हो हे एक मला आवडलंय गावचं. इथे साफसफाई कर्मचारी आहेत आणि त्यांची गाडी आहे. असं मस्त गाणं लागलेलं असतं. खरं तर यांच्यामुळेच आपली जागा, आपला देश स्वच्छ आहे. इकडे समुद्र किनारी, या साईडला समुद्र आहे. मुलाची गाडी झाली आहे रेडी. आता मुलगा कधी रेडी होतोय वाट बघतोय. हे आलेत निनाद शेठ, गुहागरमधले फोटोग्राफर आणि त्यांची आई. बघताय तुम्ही आता नवऱ्याची गाडी निघालेली आहे देवळाकडे. थोड्याच वेळात तर लग्न लागेल.
मगाशी तुम्हाला मी दाखवणार होतो मुलगा रेडी झाल्यानंतर, पण त्याचे फोटो वगैरे सगळे बाकी होतं. त्या फोटो काढण्यातच जरा बघताय तुम्ही माझा अवतार पण कसा झाला, घामाघूम झाला असेल. आता थोड्या वेळातच पोचू. जवळच आहे म्हणून मी चालतच चाललो आहे. मस्त एकदम. थोडं पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो नवरा उतरल्यानंतर. बहुतेक नवरा इकडेच उतरणार आहे. नाही, ते नारळ उतरवत आहेत गाडीवर. चला आपण जाऊया नवराच्या पुढे पहिलं. नवरा मुलगा उतरला तर एकदम राजेशाही थाटात. हे आले आपले टीम. हे प्रतीक शेठ यांची आज शूट आहे. यांचे इंट्रोडक्शन नंतर तुम्हाला करून देतो कोण कोण आहे. Yes, vlog. सुजित ठीक आहे. इथे आता थोड्याच वेळात लग्न लागणार आहे. इकडे विधी चालू आहे. बघताय तुम्ही आता किती कसं मंदिर भरलेलं आहे पूर्ण. पूर्ण मागेपर्यंत लोक बसलेली आहेत. विधी झालेले आहे आता मुलाच्या. हा निनाद शेठ. आणि आपल्याला चांगल्याच मंगलाष्टका ऐकायला भेटणार आहेत. संगीतमय मंगलाष्टिका. नवरा मुलगा उभा राहिला मांडवात. आता थोड्याच वेळात मंगलाष्टका सुरू होतील. सर्वांना विनंती करतो की आपण लवकरच या लग्न समारंभाची विवाह सोहळ्याची सुरुवात केली आहे. एकदम संगीतमय सुरुवात आहे मंगलाष्टकेची. शुभमंगल सावधान. आपली टीम विशाल. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लारो मुरुडं विनायकं चिंता. बघताय जेवायला पण लाईन सुरू झालेली आहे. दादा ओळख झाली.
ते लग्न अजून झालेलं नाही आहे पूर्ण आणि इकडे प्रेझेंट पॉकेट द्यायला सगळेजण आलेले आहेत. आपलं काम झालं रिसेप्शन इकडेच सुरू झालंय. मारायला लागले काय कसे फोटो काढायचे काय कळत नाही, थांबतच नाहीत लोक. घरी चालली. आणि गुरुजी आपल्या इकडे होम पेट होते. लवकर भेटो हो गुरुजी, हो गुरुजी, होईल का ए दादा दादा हो गुरुजी, दादाला बारा भेटवा लवकर. दमले दमले. इथे प्रतीक शेठ पोच सांगतायत कपल्सला. आणि इकडे इकडे थोडं इकडे. Ready, smile. Wait, hold. सगळे शूटच्या मागे, कारण की यांना चेंज करायला पण जायचं आहे. हे वेब पारकर, वैभव पारकर सिनेमॅटोग्राफर, ढोल पथकच राहिला होता चिन्ह आता. ढोल पथक आणि कॅन्डिड विशाल कर्देकर आणि कॅन्डिड निनाद शेठ. मगाशीच तुमची सकाळी ओळख झाली यांच्याबरोबर, गुहागरमधले उत्तम फोटोग्राफर. रेडी 3 खाली बघता येईल हाताकडे. 3 2 1 गो. लेट झाला पटकन पटकन फास्ट प्रमोशन नका करू, आम्ही करतो इथे. चांगलं शूट चाललं इकडे, माणसं पण थांबलेली आहेत यांच्यासाठीच. आणि आम्ही इकडे शूट करतो. अवतार झालेला इकडे घामामुळे. 3 2 1 गो. तसंच कॅमेरामध्ये बघ, कॅमेरामध्ये बघ. 3 2 1 गो. चालू ठेव जरा. थोडं पाठी जा. ह्याने अजून घेतलेलं आहे नेहमीप्रमाणे. हे तर ओरडणार आहेत, जोरात ओरडा. 3 कमरेवर 1 2 3. 1 2 3 गो. काय आवाज आलेला नाही. काय मग कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.